हॅलो एव्हरीवन, किचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज जे बनवणार आहोत, तर मी जे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते आहे चेस्ट. आपल्याला चेस्ट असेल म्हणजे जेवढं चेस्ट आहे चेस्टनुसार शोल्डर किती घ्यायचं आहे, शोल्डरनुसार आपल्याला आर्म होल किती घ्यायचा आहे आणि आर्म होलनुसार आपल्याला स्लीवची जी घडी असती ती किती घ्यायची आहे. काय होतं खूप वेळेस काहींना शोल्डर व्यवस्थित येत नाही किंवा मग आर्म होल टाकला तर आर्म होल झाल्याच्या नंतर कधी आर्म होल थोडासा कमी जास्त होऊन जातो, त्याच्यामुळे आपले ब्लाऊज खूप वेळा चुकतं. त्याच्यानंतर आपल्याला जो आर्म होल घेतलेला आहे त्याच्यानुसार स्लीवची घडी किती घ्यायची आहे. स्लीवची घडी याच्यासाठी की खूप वेळा स्लीव्ज कमी पडते किंवा जास्त होते. एक परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले जे कोणी नवीन असेल, फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघते त्यांच्यासाठी की आपण एक ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला वन टक्स ब्लाऊज मी याच्यावर ड्राफ्टिंग सांगितलेली आहे बोर्डवर. त्याच्यानंतर ड्राफ्टिंगनुसार ती पेपरवर कटिंग केलेली आहे. पेपर कटिंग ब्लाऊजवर ठेवून मी ब्लाऊज कसं कट करायचं तेही सांगितलेलं आहे. आणि ब्लाऊज कट केल्याच्यानंतर अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून मी स्टिचिंगसुद्धा सांगितलेली आहे. आणि इव्हन स्टिचिंग झाल्याच्यानंतर मी ते तुम्हाला वेअर करून पण दाखवलेलं आहे की आपलं ब्लाऊज कसं रेडी झालं आहे. तर जे कोणी नवीन आहे त्यांना जर मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून मागचे व्हिडिओ बघू शकता. किंवा व्हिडिओच्या एंड स्क्रीनला सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे मागचे व्हिडिओ झालेले आहेत त्याची तुम्हाला फ्रेम भेटून जाईल, तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. ते व्हिडिओ भेटून जाईल, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून सुद्धा बघू शकता. तर चला आपण पुढे बघूया, सुरुवात करूया. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला आपण जे नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत ते त्याचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आपली जी आता चेस्ट असते, तर आपली जी चेस्ट आहे 30. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, 30 चेस्ट न घेता मी तुम्हाला 30च्या अगोदरचंही मेजरमेंट तुम्हाला देणार आहे इथे. म्हणजे 30पेक्षाही 28 पासून 28 म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला 26पासून मेजरमेंट देते, कारण की 26पासून आपले ब्लाऊज स्टार्ट होऊन जातात. तर 26ची चेस्टपासून तुम्हाला इथे मेजरमेंट देते आहे. 26च्या अगोदर म्हणजे जे 24 वगैरे मेजरमेंट असतं त्याला तुम्हाला एवढं काही गरज पडत नाही की परफेक्टली आर्म होल वगैरे असलं पाहिजे, कारण ते छोट्या मुलीचं ब्लाऊज असतं. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी मेजरमेंट देते तुम्हाला 26चं. तर 26 आणि 28 म्हणजे 26 ते 28पर्यंत असलंच तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आर्म होल किती घ्यायचं आहे. तर 26 इथे सगळ्यात पहिले चेस्ट, ती छाती, हे आहे शोल्डर, हे आहे आर्म होल आणि हे आहे स्लीवची घडी. तर मी तुम्हाला पहिले इथे दाखवून देते एका याच्यावरती बॉक्सवरती की आपल्याला कुठे कुठे कोणतं मेजरमेंट घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले ही आपली झाली स्लीवची ब्लाऊजची हाईट. हे आहे, ही जी आडवी लाईन असते ते असतं शोल्डर आणि ही जे असतं ते असतं आर्म होल. हे आपलं ब्लाऊजचं एक ड्राफ्टिंग. मी फक्त एक तुम्हाला समजण्यासाठी याच्यावरच ड्राफ्टिंग करून दाखते जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर इथे जे टाकणार आहोत आपण ते आहे शोल्डर. मी इथे यस लिहून देते. त्याच्यानंतर हे जे आहे ही वाली लाईन, तर हे आहे आपलं आर्म होल. इथे बघा मी इथे ए असं थोडंसं क्रॉसमध्ये लिहून देते जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की जे मी पुढे सांगणार आहे तिथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. हे आहे शोल्डर, हे आहे आर्म होल. इथे तुमचं चेस्टचं मेजरमेंट, आता हे चेस्टनुसार तुम्हाला हे सगळे काही घ्यायचे आहे. आणि बाहीची जी घडी असते ती पण इथे दाखवून देते. सगळ्यात पहिले हा झाला स्क्वेअर आपला. तर हा स्क्वेअर आहे. तर हा स्क्वेअरनुसार तुम्हाला ही जी बाहीची घडी आहे, आपण अशा शेपमध्ये स्लीव्ज काढतो. ओके, ही आपली आहे स्लीवचं मेजरमेंट. तर तुम्हाला ही जी घडी आहे ती तुम्हाला किती घ्यायची आहे. खूप वेळा हा जो भाग आहे तो आपल्याला कमी पडतो किंवा जास्तही होतो, असाही गोंधळ होऊन जातो. तर हे तर तुम्हाला लक्षात आलं, हे आपल्याला इथे घ्यायचं आहे. हे शोल्डर इथे आणि आर्म होल जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर आपण चला पुढे बघूया. आता मी तुम्हाला इथे चेस्ट दिलेली आहे 26. तर 26 आणि 28पर्यंत चेस्ट असल्यावर तुम्हाला शोल्डर टाकायचं आहे 5 इंच, आर्म होल पण टाकायचं आहे 5 इंच. आणि स्लीवची जी घडी आहे, स्लीवची घडी पण तुम्हाला जी आहे आपण टाकणार आहोत 7 इंच. ही आपली स्लीवची घडी येणार आहे 7 इंचाची. आता हेच मेजरमेंट तुम्ही कंटिन्यू म्हणजे कुठपर्यंत करणार आहात, 28 ते 30. 28 ते 30च्या पर्यंत चेस्ट असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे 5. आणि एक आपल्याला 2 लाईनपर्यंत तुम्ही घेऊ शकता वरती, म्हणजे 5.2 मी असं घेते 2 लाईन. ओके, त्याच्यानंतर आर्म होल पण आपल्याला तोच घ्यायचा आहे 5.2.
2 लाईन आणि स्लीवची जी घडी आहे ती वाढणार आहे आपली 7.2 लाईन. तर आपल्याला हा घ्यायचा आहे 7.2 लाईन. ही झालं आहे आपलं मेजरमेंट. त्याच्यानंतर आपलं घेऊया आपण 30 ते 32. 32 असेल तर आपण ते घेतोय 5.5 इंच म्हणजे 5.5 इंच. त्याच्यानंतर आपण जो आर्म होल देणार आहे तो पण घेणार आहोत आपण 5.5 इंच म्हणजे 5.5 इंच. आणि त्याच्यानंतर आपली जी स्लीवची घडी राहील तर ती राहील आपली 7.5 इंच. ओके. आता याच्यानंतर झालं या 32 ते 34 म्हणजे 32च्या पुढे हे जे आहे हे आहे 26 ते 28. 28च्या पुढे 30 पर्यंत. 30 ते 32 ते 32 पर्यंत म्हणजे 31, 31.5 अशी असेल तर. त्याच्यानंतर हे आहे 32 ते 34 म्हणजे 32च्या पुढचं मेजरमेंट. मग 33, 33.5 याच्यापर्यंत तुमचं येऊ शकतं 34 पर्यंत. हेचं जे आहे शोल्डर सेम येणार आहे आपलं 5.5. त्याच्यानंतर मोंढा जो येईल आपला तो 34 पर्यंत आपण 5 पॉईंट म्हणजे काय करणार आहोत, जे म्हणतात की 1/4 पावणे 6 असं येतं. 5.5 आणि 5.5च्या नंतर आपला आर्म होल येतोय 7 म्हणजे मी तुम्हाला टेपनुसार दाखवते कसं घ्यायचं आहे. 5.7 लाईन आपण घेणार आहोत. हा आहे टेप. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पूर्ण तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचे, तरी पण तुम्हाला याच्यात दाखवते. आता हा जो आहे आपला टेप तर हा झाला आहे, हे झालं आहे आपलं 5 इंच. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे एक्झॅक्ट झूम करून तुम्ही बघू शकता. आता इथे एकदम लाईन त्याच्यावरच येते आहे. हे झालं आहे 5 इंच. त्याच्यानंतर आपलं जे आहे तुम्ही इथे पण बघू शकता. समजा हा जो आहे विचार करा की हा आहे आपलं इथून एवढं झालं आपलं 5 इंच. 5.5 म्हटलं तर हा जो आहे आपला अर्धा इंच तो आला इथे. हे आहे आपलं 5 इंच. 5.5 म्हणजे 5.5 तो आहे इथे. हा जो ॲरो आहे मधला तिथे. त्याच्यानंतर 7 जर पकडलं तर ह्या 2 लाईन वरती म्हणजे 6.5च्या आणि 5.5च्या मध्ये 2 लाईन म्हणजे पावणे 6 तुम्ही असं पण म्हणू शकता. तेवढं आपल्याला घ्यायचं आहे 5.7. हा घ्यायचा आहे आपला आर्म होल. हा याच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज आर्म होलमध्ये टाईट होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इथे वाढवत जायचं आहे. शोल्डरचा 5.5 ठेवलं तर काही हरकत नाही, पण तुम्हाला आर्म होल जर तुम्ही कमी घेत असेल मेजरमेंटनुसार तर तुमचं आर्म होल जे आहे ते तुम्हाला ब्लाऊज आर्ममध्ये म्हणजे मोंढ्यामध्ये टाईट होतं. खूप वेळा सगळ्यांचा प्रश्न असतो की मोंढ्यामध्ये टाईट होतं आहे, चेस्टमध्ये टाईट होतं आहे. तर तुमचा हा प्रॉब्लेम इथे तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर आपलं जे पुढचं आहे स्लीव्ज बाहीची घडी तर ती आपण जर आपला 5.7चा आहे मोंढा म्हणजे आर्म होल तर आपण किती घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता. हा घेणार आहोत आपण 8.2. कारण तुम्ही हा इथे वाढवला तर तुम्हाला हा पण कमी पडणार, स्लीवची बाही पण कमी पडणार, त्याच्यामुळे ती तुम्हाला घ्यायची आहे 8.2ची. त्याच्यानंतर आपलं आहे 34 पासून 36 पर्यंत. तर 36 पर्यंत आपण घेणार आहोत. तर ते जे आहे आपलं मेजरमेंट 34 पासून तर 36 पर्यंत आपण जे घेणार आहोत तर ते आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये 5.5 आपण कुठपर्यंत ठेवणार आहोत 34 पर्यंत. 36च्या पर्यंत पण आपण 5.5च ठेवणार आहोत मोंढा. ह्या इथे तुम्ही जर मोंढा वाढवला तर खूप वेळा खाली आर्म होल जो वाढतो तिथे जो फुगा पडतो म्हणतात ते तुम्ही काय होतं आपला हा जो शोल्डर हा जर भाग वाढवला तुम्हाला परत एकदा मी दाखवते म्हणजे तुम्हाला जेणेकरून माझं फक्त एवढंच आहे की तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. नसेल कळत तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता काही प्रॉब्लेम असेल तर. त्याच्यानंतर हा जो आहे आपला आर्म होल तर हा जर तुम्ही मोंढा जर वाढवत इथपर्यंत जर नेला, हा जर तुम्ही इकडे वाढवलाय तुमची ही सुद्धा घडी वाढती तर तेव्हा तुमचा हा इथे मोंढ्यामध्ये घोळ पडतो. खूप वेळा घोळ इथे पडतो. त्याच्यासाठी तुम्हाला हा आपण जे आर्म होल आहे ते खूप याच्यापर्यंत 5.5 शोल्डर जे आहे ते आपण 5.5च ठेवणार आहोत. आपण हे टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपण टाकणार आहोत 5.5. आता हे 5.5 टाकल्याच्या नंतर परत तुम्ही जर आता हे आर्म होल तुम्ही म्हणणार हे 5.5 आहे हे 5.5 आहे, तर हे आर्म होल का वाढते, आपल्याला चेस्ट वाढलेली आहे त्याच्यामुळे आपला आर्म होल पण वाढणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा. जर आपण आता शोल्डर टाकलेलं आहे आपलं 5.5 तर आपलं आर्म होल इथे तुम्ही एवढं टाकू शकता किंवा 6 ही टमी. आता हे झालं आहे आपलं पावणे. तुम्हाला मी इथे याच्यात लिहून देते 5.6 आणि इथे टाकणार आहोत आपण
6 आर्म होल जो आहे तो आहे आपला 6. जर तुम्ही ह्या याच्यानुसार एक ब्लाऊज बनवून बघा, अगदी तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसेल, कुठेही काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण हे वाढवल्याच्या नंतर आता आर्म होल 6 केला तेव्हा आपली बाहीची रुंदी येणार आहे 9 इंच. कारण की आपला आर्म होल वाढणार आहे. जर आपला हा आर्म होल असा वाढला त्याचा हा जो शेप आहे तोही वाढतो. तर ह्या शेपनुसार आपल्याला बाहीची रुंदी वाढवावं लागते. ओके, तर चला बघूया पुढचं. आता आपला आहे 36 ते 38. तर इथे तुम्ही काय करू शकता, थोडासा जो आपला आता 36 38 म्हणजे मोठं मेजरमेंट असेल. 36 असेल, एक्झॅक्ट 36 असेल तर तुम्हाला 5.5च घ्यायचं आहे. 38पर्यंत असेल, इथे परत एकदा सांगते, 36 असेल तर 5.5च घ्यायचं आहे. 38 येत असेल तर तुम्ही इथे काय करणार आहात, 36 म्हणजे 37 38 येत असेल तर तुम्हाला अगदी शोल्डर इथे जे आहे ते घ्यायचं आहे 5.5च्या म्हणजे 5.5च्या थोडंसं पुढं, जसं मी सांगितलं 5.7. हे फक्त 28साठी. 36 असेल तर तुम्हाला 5.5च घ्यायचं आहे. 38 झालं तर इथं मी याच्यामध्ये लिहून देते, 38 झालं असेल तर हा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. 38 असेल तर हा तुम्ही 6 जरी टाकला तरी एवढासा फरक पडत नाही. म्हणजे नॉर्मली काय होतं, 6 पॉईंट आपण इथे काय करणार आहोत, फक्त 2 लाईनवरती घेणार आहोत, अगदी थोड्याशा. हे बघा, ह्या मेजरमेंट ब्लाऊजचं मेजरमेंट अगदी तुमचं थोडं 2 लाईन जरी वाढलं तर खूप वाढतं आहे. हा जो आहे आपल्याला 6 आणि 2 लाईन एवढं येणार आहेत आपलं मेजरमेंट. ओके, त्याच्यानुसार आता आपलं ही जी तुम्ही आहे हे 9 ठेवू शकता. 9 कम्फर्टेबल बसून जाते. आपण थोडीशी स्ट्रेच केली तरी पण आपल्याला स्लीव्ज व्यवस्थित बसून जाते, एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर आता आपलं 38 ते 40 असेल तर तुम्ही बिनधास्त म्हणजे 30, जसं मी सांगितलं तुम्हाला 36 असेल तर तुम्हाला 35 टाकायचं आहे. तर तुम्हाला हेच मेजरमेंट कंपल्सरी करायचं आहे. 40चा असेल तर शोल्डर तुम्हाला 5.5 टाकायचं आहे. खूप वेळा म्हणजे हे मेजरमेंट मोठं येतं तर आपली चेस्ट पण वाढल्या जाते, शोल्डरचं माप पण वाढलं जातं, म्हणून तुम्हाला इथे 5.5 घ्यायचं आहे. खूप वेळा म्हणजे खूप 38च्या पुढे गेलं तर नाहीतर तुम्ही 38च्या अगोदर सगळे 5.5च्या आतमध्येच टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हा जो मोंढा घेतलेला आहे आपण चेस्ट वाढती त्याच्यामुळे आपण इथे शोल्डर तुम्ही 40 गेलं तर तुम्ही 6.5 घेऊ शकता. 40 गेलं तर हे 6.25 आहे. हे मी तुम्हाला इथे परत एकदा लिहून देते, 6.25 म्हणजे जेणेकरून तुम्हाला मोजायला कन्फ्यूज होऊ नको. हे 5.5 जे आहे तर ते तुम्ही 6.5 जे आहे ते 40च्या चेस्टनुसार तुम्ही टाकू शकता. नाही तर हे आहे 40चं मेजरमेंट. त्याच्यानंतर आपल्याला जी घडी टाकायची आहे ती येणार आपली 9.2 म्हणजे 9.25. इथे मी तुम्हाला मराठीत पण लिहून देते. आता झालं आहे आपलं 40 ते 42. तर आपलं 40 ते 42चं जे मेजरमेंट असतं त्याला तुम्ही कंटिन्यू हाच करू शकता. 5.5 याच्यावरती आपलं शोल्डर खूप काही जास्त जात नाही. जातं तर आपल्या 42 44च्या पुढेच जातं. त्याच्यानंतर आपण आर्म होल आपल्याला त्यावेळेस तुम्ही हाच ठेवू शकता 6.5. त्याच्यानंतर जर 6.5चा आर्म होल आहे तर आपलं हे जे आहे बाहीची घडी आहे ती पण आपली 9.25 येणार आहे. त्याच्यानंतर झालं आपलं 42 ते 44चं मेजरमेंट आहे. तर याला तुम्ही 42च्या पुढे गेलं तेव्हा तुम्ही बिनधास्त 6चा शोल्डर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर हे 42 झालं तर तुम्हाला हे डायरेक्ट वाढवायचं आहे 5.7 पर्यंत म्हणजे 6.7 पर्यंत म्हणजे 5.7. मी इथे वाटलंच तुम्हाला मराठीत लिहून देते 5.7. कारण की आपली इथे चेस्ट वाढणार आहे, आर्म होलचा शेप पण वाढणार आहे, त्याच्यासाठी इथे तुम्हाला वाढवायचं आहे 5.7. आणि ही जी घडी झालेली आहे ती आहे आपली 9.5ची घडी. आता 44च्या पुढची जे मेजरमेंट आहे त्याच्यानुसार तुम्ही आता 44 म्हणजे खूप हायस्ट झाली. जरी 48पर्यंत चेस्ट 50पर्यंत खूप एक्स्ट्रा असते तर त्यावेळेस तुम्हाला हे मेजरमेंट वाढवत जायचे आहे. 6चं जे आहे 44च्या पुढे जर चेस्ट असेल तर तुम्ही 6.5 घेऊ शकता. त्याच्यानंतर हे वाढलं तर आर्म होल आपला जो आहे तुम्ही ते 7पर्यंतही वाढवू शकता. आणि स्लीवची घडी तर बिनधास्त 10पर्यंतही तुमची होऊ शकते. आता 44 हे मॅक्झिमम मेजरमेंट आहे. जर तुम्हाला याच्या पुढचेही पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा, मी तुम्हाला याच्या
याच्या पुढचेही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत जे मेजरमेंट आहे ते नक्कीच तुम्हाला शेअर करेल. पण एक 44चं जे आता माझ्याकडे इथे बोर्डवर जागाही नाही आहे आणि व्हिडिओही आपला खूप मोठा होऊन जाईल, त्यासाठी हा जो आहे मेजरमेंट 44 एक मॅक्झिमम सगळ्या लेडीजला एवढे मेजरमेंट तर बसून जाते, म्हणून मी तुमच्यासाठी एवढे बनवलेले आहे. तर तुम्हाला याच्या पुढचे जे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही नक्कीच ह्या मेजरमेंटवर ब्लाऊज बनवून बघा. तुमचं ब्लाऊज तुम्हाला कुठे कमीही पडणार नाही आणि एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा होणारही नाही. फक्त आता काय होतं माहिती का, स्लीवची जी घडी आहे ते तुम्ही म्हणणार की मी तर टाकलं पण मग जे आहे तुम्ही टाकलं आहे पण पुरत नाही आहे, तर आपल्याला स्लीव जी लावायची असते ती थोडीशी स्ट्रेच करून लावायची असते. ह्या थोड्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तुम्ही त्या लक्षात ठेवून करायचे आहे. स्लीव जेव्हा लावतो आपण तेव्हा जो आपला गोल राऊंड भाग असतो स्लीवचा तो थोडासा स्ट्रेच करायचा असतो, खूप जास्त नाही. जसं आपण पायपिंग करताना काही भाग स्ट्रेच करतो काही नाही करत, त्या गोष्टी आहे की तुम्ही शोल्डरला तुम्हाला मिडलपासून स्टार्ट करायची आहे स्लीव्ज लावताना, त्याच्यानंतर शोल्डरच्या मिडलपासून स्टार्ट करायची आहे, त्याच्यानंतर आपण स्लीव जी लावणार आहोत ती थोडीशी स्ट्रेच करत करत आपल्याला लावायची आहे. म्हणजे खूप जास्तही नाही आणि खूप म्हणजे स्ट्रेच करताना आर्म होल पण तुमचं स्ट्रेच होणार नाही, कारण की आर्म होल पण आपला राऊंड शेपमध्ये असतो आणि स्लीव पण आपली राऊंड शेपमध्ये असते, म्हणजे थोडासा कर्व शेप आलेला असतो. तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की आपला जो आर्म होल आहे तो आपल्याकडनं ओढल्या जाणार नाही, पण आपल्याला स्लीव्ज आपल्याला अगदी थोडीशी अलगद ओढून म्हणजे खेचून थोडीशी खेचून आपल्याला लावायची आहे. स्लीव लावण्याच्या काही पद्धती असतात, तुम्ही आपले नक्कीच व्हिडिओ बघू शकता, मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून बी पुढे काही व्हिडिओ जे मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करताना दाखवणार आहे त्याच्यात तुम्हाला अगदी छोट्या गोष्टी सांगणार आहेत. तर तुम्ही त्याच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बघा आणि काही व्हिडिओ स्किप न करता बघावं लागतं, कारण की काय होतं तुम्ही स्किप करता छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडनं मिस होत्या. तर तुम्हाला म्हणजे मी असं नाही म्हणते की एकदम डिटेलमध्ये बघा, वेळ सगळ्यांकडेच कमी असतो हे मलाही माहिती आहे. पण ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या थोड्याशा स्किप माहिती आहे त्या स्किप करा. ज्या माहिती नाही आहे म्हणजे आता स्लीव्ज वगैरे लावताना तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही स्लीव्ज लावतानाचा व्हिडिओ स्किप न करता बघा. जसं स्लीव्ज लावले जात आहे, पायपिंग हार्ड जात असेल तर तुम्ही पूर्ण ब्लाऊज स्किप करा, पण पायपिंग जे आहे पायपिंगचा व्हिडिओ स्किप न करता बघा. आपण काही व्हिडिओमध्ये ब्लाऊज आणि पायपिंग एकाच व्हिडिओत बनवलेले आहे, तर तुम्ही ब्लाऊज स्किप करू शकता. पायपिंग लावताना जो आहे तो स्किप न करता बघा, जेणेकरून तुमच्या छोट्या गोष्टी अगदी लक्षात येतील. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच लवकर भेटूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. अजून काही माहिती असेल तर तेही तुम्ही माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान व्हिडिओ बघायला भेटतील. आणि काय होतं तुमच्या कमेंटनी आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला एक थोडंसं प्रोत्साहन भेटतं की आमचे व्हिडिओ एक जे आहे आवडतं आहे की नाही आवडतं हेही आम्हाला समजतं. आणि तुम्ही जर छान कमेंट म्हणजे असं नाही की तुम्हाला वाईट आवडला तर तुम्ही वाईट जे आहे ती कमेंट करू शकता, पण तुम्ही आम्हाला कमेंट करता याने आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवायला नक्कीच प्रोत्साहन भेटतं. तर सगळ्या मैत्रिणींना माझं तोपर्यंत ओके, सगळ्या मैत्रिणींना हे सांगायचं आहे की तुम्ही नक्कीच आम्हाला म्हणजे काही हवे असेल तर तेही सांगू शकता, किंवा मग आमच्याकडनं काही चुका होत असेल तर तेही तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. मी असं म्हणत नाही की बरोबर आलेल्याच गोष्टी तुम्ही कमेंट करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.